नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्ह्यू करूया यावर्षी रिलीज झालेला चित्रपट जुनं फर्निचर याबद्दल। हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, गिरीश ओक, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। ही स्टोरी आहे गोविंद पाठक यांची। ते आणि त्यांची पत्नी हे वयोवृद्ध निवृत्त आहेत। त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलाला खूप शिकवून IAS ऑफिसर बनवलं आहे आणि त्याचं नाव आहे अभय पाठक। पण हा अभय त्यांच्या आईवडिलांसोबत राहत नाही। त्याचं लग्न एका श्रीमंत मुलीशी झालेलं आहे। अभय महिन्यातून एकदा दोनदा घरी येतो आणि पैसे देऊन निघून जातो। अभयचं त्याच्या आईवडिलांकडे इतकं लक्ष नसतं। तर एके दिवशी अभयच्या आईला हार्ट अटॅक येतो आणि गोविंद यांच्याकडे डिपॉझिट भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो। कारण अभयने गोविंद यांना बँक ॲक्सेस पण दिला नव्हता की जेणेकरून गोविंद हे स्वतःच्या बँकेतून पैसे काढतील। आणि या मुलाच्या हलगर्जीपणामुळे आईचा म्हणजे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असं गोविंद यांना वाटायला लागतं आणि त्यामुळेच ते स्वतःच्या मुलावरच आईच्या हत्येचा खटला भरवतात। आता पुढे त्या खटल्यात काय होतं, गोविंद यांना न्याय मिळतो का, की अभय याची सुद्धा काही एक वेगळी बाजू असते, हे जाणून घेण्यासाठी हा कोर्टरूम ड्रामा तुम्हाला बघावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। हा चित्रपट वयोवृद्ध लोकांच्या समस्या मांडतो। त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी काय काय धडपड केलेली आहे, किती कष्ट केलेले असतात आणि आवाक्याच्या बाहेर जाऊन मुलासाठी धडपड केलेली असते आणि याची जाण मुलांना नसते। त्यानंतर त्यांना किती एकटं वाटतं, फक्त पैसे देऊन काही होत नाही, ती माया सुद्धा द्यावी लागते। याबद्दल हा चित्रपट भाष्य करतो। IAS ऑफिसर यांच्याकडे किती पॉवर्स असतात। इतकंच नव्हतं तर अभयचं लग्न सुद्धा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने झालेलं आहे आणि त्याच्या सासऱ्याने अभयला मेबॅग ही भेटवस्तू म्हणून दिली। हे चित्र खऱ्या आयुष्यात असू शकतं हे पटतं। कोर्टरूम ड्रामामधील काही वाक्य, काही संवाद विचार करायला भाग पाडतात आणि थक्क करतात। काही डाव प्रतिडाव मस्त जमून आलेले आहेत। जसे की गोविंद यांच्यावर आरोप लागतात की त्यांना गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि त्याच विरुद्ध गोविंद हे पटवून देतात की ही हॅज एलिफंट मेमरी, त्यांना एक बारकावे लक्षात राहतात। महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट स्वतःच्या ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्याच अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट तग धरतो। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे क्लायमॅक्स, तो सरकारी हॉस्पिटलमधला ट्विस्ट। खरं तर हा क्लायमॅक्स प्रत्येकाला पटेलच असं नाही आणि ह्याची अशी काही गरज सुद्धा होती का असं वाटायला लागतं। आणि ते जिवंत असणे, ते शॉक देणे खूपच ड्रॅमॅटिक वाटतं। पूर्ण चित्रपट बऱ्यापैकी पुढे जात असतो आणि शेवट अनकन्व्हिन्सिंग वाटायला लागतो। आता हे खूप सब्जेक्टिव्ह आहे, कोणाला आवडेल किंवा कोणाला आवडू शकणार नाही। आणि ते सुनेचं लगेच होणारं मतपरिवर्तन आणि एका वर्षात वृद्धाश्रम बांधणे हे सुद्धा पटत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे भूषण आणि अनुषा यांचा अभिनय खूपच काटेकोर आणि बंदिस्त वाटायला लागतो। अभय हा खूपच साधा मुलगा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। चित्रपटाची मांडणी खूप साधारण वाटते। वृद्ध लोकांवर खूप सारे चित्रपट आलेले आहेत, त्यात हा चित्रपट काही वेगळा ठरतो असं काही वाटत नाही। बाकी हा चित्रपट वन टाइम वॉच आहे। विषय चांगला होता पण स्क्रीन प्ले अजून चांगला असता तर चित्रपटाने आपल्याला बांधून ठेवलं असतं। पण कुटुंबातील लोकांना हा चित्रपट आवडू शकतो। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।